नमस्कार. जय मल्हार, जय अहिल्या, जय संविधान. पुन्हा एकदा आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम ओबीसी धनगर बांधवांचे सत्याची लढाई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसानंतर स्वागत आणि धन्यवाद. आपण सर्वजणांना कल्पना आहेच की 16 फेब्रुवारी रोजी सर्वांना अपेक्षित असणारा, महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना अपेक्षित असणारा धनगर एसटी आरक्षणविषयी जो काही आपली याचिका होती, रिट पिटिशन होती 4919/2017, याचा निकाल माननीय जजसाहेबांनी वाचून दाखवलेला आहे. परंतु दुर्दैवाची बाब आहे की आजही हा निकाल आपल्या हातात आलेला नाही आहे. आणि हा निकाल ऐकल्यानंतर आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांचं अतिशय मोठ्या प्रमाणे निराशा झाली. निराशा ह्यासाठी झाली की ज्या आधारावरती हे जजमेंट ऐकवलं गेलं तो आधार इतका बेसलेस होता किंवा तो आधार इतक्या विचित्र पद्धतीने मांडला गेला की त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्रातील सर्व स्तरातील तमाम धनगर बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते की 1900 ही याचिका ज्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे आमचे त्रिमूर्ती यांनी जी मांडली होती, त्यामध्ये त्यांची जी प्रेयर होती त्या प्रेयरमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की 1956 पूर्वी महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नव्हती. जी आहे ती धनगरच आहे, DHNGAR. आणि यासाठी 1837 पासूनचे वेगवेगळे पुरावे सादर केले. परंतु माननीय कोर्टाने 1952 आणि 53 साली असणारे नामदेव खिलारे आणि पल्लाळ यांचे शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उतारा जे म्हणतात, याच्यावरती त्यांच्या धनगड नावाचा जो शब्द आहे त्याच्यावरून त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं की तिथे 0 मेंबर क्लास एस्टॅब्लिश होत नाही. आणि अशामुळे की त्याच्यासोबतच त्यांनी वारंवार हे सुद्धा सांगितलं की जे काही आरक्षण आहे, SC ST आरक्षण देण्याचे जे अधिकार आहेत, ते आर्टिकल STचे आरक्षण देण्याचे अधिकार आहेत ते आर्टिकल 342(2) नुसार माननीय संसदेला आहेत. त्यामुळे कोर्ट त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. परंतु अशा पद्धतीने त्यांनी जे बसवलिंगप्पा जजमेंट आहे त्यानुसार हे जे काही निकाल ऐकवला गेला तो अतिशय धक्कादायक असा होता. आणि त्याच्यामुळे संपूर्ण धनगर समाजातील वेगवेगळ्या भागातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता या निकालानंतर आज जवळजवळ 20 दिवस होत आले आणि अजूनही जजमेंट आपल्या हाती आलेलं नाही किंवा माननीय कोर्टाच्या वेबसाईटसुद्धा आलेलं नाही. यामध्ये दुर्दैवाची बाब हीच आहे की वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे दिसून आले की धनगरांचे शत्रू हे दुसरे कोणी नसून धनगरच धनगरांना त्रासदायक ठरतात, वेळोवेळी त्यांना त्रास दिलेला आहे. आणि यामध्ये दुर्दैवाची बाब अशी आहे की ज्या नामदेव खिलाऱ्यांचा सर्टिफिकेटचा उल्लेख केला गेला, त्यांचे नातू सागर खिलारे यांनी खुद्द ॲफिडेविट दिलेले असताना सुद्धा माननीय कोर्टाने ते मान्य केले नाही. आणि त्यानंतर दुर्दैवाची बाब अशी आहे की आजपर्यंत आम्ही जाणून बुजून टाळत होतो की आपल्या समाजातील काही व्यक्तींमार्फत आपण विनाकारण त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. परंतु मला इथे खेदाने नमूद करावं असं वाटतं की आपले माजी खासदार, राज्यसभेचे खासदार माननीय डॉक्टर महात्मे साहेब असतील, यांनी हा निकाल लागल्याच्या दिवशीसुद्धा ताबडतोब बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी ते कमेंट केलं तीसुद्धा अतिशय आश्चर्यकारक अशी होती. आणि त्याच्यातून असं एक दिसतंय की त्यांनी वारंवार हेच म्हटलं की निकाल विरोधात जाणार होता. हे सगळे जर तुम्हाला सर्वांना पटत असेल, जर निकाल तुम्हाला अगोदरच माहीत होता की विरोधात जाणार होता, पण तुम्ही 7 वर्ष ह्या निकालाची वाट का पाहत होतात? किंवा तुम्ही त्याच्या आधी येऊन आमच्यासारख्या लोकांना का सांगितलं नाही की बाबा निकाल आपल्या विरोधात जाणार आहे, त्याच्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे? आणि त्यानंतर आता एक मला वाटतं आठवड्याभरापूर्वी साहेबांनी अशी एक पोस्ट लिहिली पुन्हा एकदा की ज्यामध्ये म्हणतात की यांनी धनगर आणि धनगड एकच आहे अशी प्रेयर वगैरे मांडली होती. तर मला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगायचे की महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधनची प्रेयर बिलकुल अशी नव्हती. तर ही प्रेयर उलट कोकणे केसची होती आणि तीच कोकणे केस ह्या आपल्या निकालासाठी सुद्धा कुठेतरी कारणीभूत होती. आणि याचा अभ्यास ज्यांनी कोणी केलेला आहे त्या सर्वांना माहिती आहे की महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाची प्रेयर अशी होती की महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. आणि माननीय कोर्टाने
हे पुराव्यानिशी सांगितलेलं आहे की या 2 धनगड अस्तित्वात असल्यामुळे 0 मेंबर क्लास एस्टॅब्लिश होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निकाल विरोधात दिला आहे. ही आपल्यासाठी एक जमेची बाजू अशी आहे की किमान आता महाराष्ट्रात हे 2 धनगड अस्तित्वात होते 1956च्या आधी, परंतु ते विरोधी पक्षाने जे खिलाऱ्यांचं सर्टिफिकेट दाखवलं ते सुद्धा झेरॉक्स कॉपी, ते कितपत योग्य होतं ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आहेत. परंतु आपल्याला ह्या सगळ्यामध्ये न जाता मी जाणून बुजून आपल्याला इथं सांगू इच्छितो की आपल्यामध्येच जे काही लोक विनाकारण समाजामध्ये चुकीची माहिती पसरवत आहेत आणि ते सुद्धा खासदारसारखी राहिलेली व्यक्ती जे राज्यसभेमध्ये खुद्द 6 वर्ष आपण प्रतिनिधित्व केले, तर आपल्याला पक्क माहीत आहे की संसदेच्या माध्यमातून हा विषय ताबडतोब निकाली निघू शकतो. तर आपण ह्या 6 वर्षामध्ये काय प्रयत्न केले हे सुद्धा जर जमातीला सांगितलं. शिवाय आपण ज्या खासदार होण्यापूर्वी धनगर आरक्षण कृती समिती असं आपली जी संघटना आपण चालवत त्याच्या माध्यमातून आपले प्रयत्न काय आले हे सुद्धा जमातीला कळायला पाहिजेत. आणि त्यानंतर मी आपणा सर्वांना एक सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्ये आज 2 नंबरचा समाज असताना आपल्या ह्या समाजावरती किती विचित्र पद्धतीने आणि जाणीवपूर्वक गेली 75 वर्ष आपल्यावरती संविधानाने दिलेल्या आपल्या आरक्षण हक्कापासून आपल्याला वंचित ठेवलं गेलं आणि त्यामध्ये आमच्यासारख्या तरुणांमध्ये आता अतिशय पक्की अशी भावना झालेली आहे की हे कुठेतरी पक्क राजकारण होते, त्यामध्ये जाणीवपूर्वक आपल्याला ह्यापासून वंचित ठेवलं जाते. कारण या सर्वांना माहिती आहे की एकदा धनगरांना एसटीचं आरक्षण मिळालं तर या सगळ्याचं मूळ पुन्हा राजकारणाशी जोडलं जाऊन महाराष्ट्रातील काही जवळजवळ एक 20-25 विधानसभा ह्या आरक्षित होतील, लोकसभा आरक्षित होतील आणि ह्याच्यातला सगळ्यात जास्त बेस हा पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे या सर्वांचं कारण आहे. तर यासोबत मला अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे आपल्या निदर्शन आणून द्यायची, ती म्हणजे एकीकडे आज आम्ही संविधानिक मार्गाने आमच्यातले समाज बांधव जे चौंडीपासून ज्यांनी उपोषणाला सुरुवात केली, त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये एका मोठ्या समाजाने उपोषणाची सुरुवात केली. आणि हे जे महाराष्ट्र सरकार आहे, आज मुख्यमंत्री असतील किंवा इतर कोणतेही मंत्री असतील, आज तुम्ही जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेता तेव्हा तुम्ही समतेवरती हे राज्य चालवता अशी शपथ घेत असताना एका समाजाला तुम्ही वेगळी भावना देता किंवा एका समाजाला वेगळ्या पद्धतीने त्यांना हँडल केलं जातं आणि हा धनगर समाज जो गेली 75 वर्षे आपल्या संविधानिक हक्कापासून भांडतोय, लढतोय, त्यांच्याकडे आपण जाणीवपूर्वक वारंवार दुर्लक्ष केलं जातं. तर हे का होतंय, याच्या मागचं कारण काय हे आम्हाला कळू शकेल का? कारण हा दुजाभाव फक्त धनगरांबद्दल का? आपल्याला वारंवार फक्त धनगरांची मतं ही सरकार बनवण्यासाठीच पाहिजेत का? हे प्रश्न सुद्धा या निमित्ताने मला आपल्याला विचारायचे. त्याचबरोबर की आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना सुद्धा आव्हान करायचं आहे की आज ओबीसीमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की धनगर हा मोठा भाऊ आहे. तर आज ज्या मराठा समाजाकडून वारंवार आम्हाला सरसकट सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीमधून आरक्षण पाहिजे ह्याची जी मागणी केली जाते, ती मागणी कितपत योग्य आहे? म्हणजे एकीकडे आपण म्हणताय की आज आमच्या समाजामध्ये गरीब लोक आहेत, शेतमजूर लोक आहेत, मग आम्हाला तुम्हाला हे विचारायचं की आज धनगर समाजाची अवस्था काय आहे? आज तुम्ही जे म्हणताय की आम्ही हे मान्य करतो की आजही मराठा समाजामध्ये काही गरीब बांधव असतील, शेतकरी बांधव असतील, मजुरी करणारी बांधव असतील, पण त्याचं मूळ कारण काय आहे? आज आपण 1961 पासून आतापर्यंत जर महाराष्ट्राच्या विधानसभेचा इतिहास पाहिला तर आजच्या घडीला सुद्धा 200 पेक्षा आमदार हे आपले मराठा समाजाचे आहेत, शिक्षण सम्राट आपले आहेत, साखर सम्राट आपले आहेत. मग आपण जे वारंवार म्हटलं जाते की आपल्या समाजामध्ये जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत किंवा आपले गरीब लोक आहेत, या सगळ्याची मूळ कारणं काय आहेत? तर एकीकडे आपण हे सगळे कारणं आर्थिक निकषाशी जोडतोय आणि दुसरीकडे आपण ओबीसी माध्यमातून आरक्षण मागतोय, जे की मागासले पण त्या समाजात सिद्ध झाल्याशिवाय देता येत नाही. हा संविधानिक बेस आहे. ह्या अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका आपण घेतोय आणि अशा माध्यमातून आपल्याला EWS मधून इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणून 10% जे आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा आपण नाकारून आपण सरसकट ओबीसीतून मागणी करतोय. याच्यातून कुठेतरी आपला स्पष्ट उद्देश दिसतोय की आज या ओबीसी आरक्षणामधून
जो आमचा बहुजन समाज आहे, ओबीसी समाज आहे, तो आत्ता कुठे त्यांच्यातली पहिली पिढी आमच्यासारखी जी पिढी आहे ती कुठेतरी प्रतिनिधित्व करायला जात असतील, राजकीय प्रतिनिधित्व, ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, तर तिथे सुद्धा आपल्याला आपलं ह्या मराठा समाजातली लोकांना पुढे आणायचे, हे कुठेतरी आपला हिडन अजेंडा आहे का हे समोर येते आणि हे आता लपून राहिलेलं नाही. याच्यावरती मी आपल्या सर्व ओबीसी समाज बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेल की आपण सर्वांनी आवर्जून प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब ओबीसी नेते आहेत, त्यांची विलास बडे यांनी घेतलेली 40 मिनिटांची मुलाखत अतिशय अभ्यासपूर्ण, अतिशय संविधानिक बेस वापरून ही मुलाखत त्यांनी दिलेली आहे, आपण सर्वांनी पाहावी, मी आपल्याला ही विनंती करतो. आणि त्यानंतर शेवटी जाता जाता एकच मी म्हणेल की अक्षरशः आमच्यासारख्या सगळ्या तरुणांना ते वाटू लागले की ह्या महाराष्ट्रामध्ये जर कुठल्या एका समाजाची सर्व पक्षातील नेत्यांकडून, सर्व पक्षातील पक्षांकडून जर थट्टा मस्करी चालू असेल, ती फक्त ह्या धनगर समाजाची. हे आम्ही किती दिवस सहन करायचं आणि का सहन करायचं? आज आमच्या प्रत्येकामध्ये मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्यामाई असतील, या सर्वांचं सळसळणारं रक्त आहे. यापैकी कुणीही कोणावरती कधीही अन्याय केलेला नाहीये आणि म्हणूनच कुठेतरी हा समाज इतके दिवस बोळा बाबडा, इतके दिवस अज्ञान म्हणून आमच्यावरती हे वारंवार अन्याय केला जाते. आमच्यावरती गेली 75 वर्ष आम्हाला दिलेल्या संविधानाच्या हक्कापासून आम्हाला वंचित ठेवले गेलेले. तर आज ह्या समाजातील प्रत्येक तळागाळातील सुज्ञ तरुण, सुशिक्षित तरुण आपल्या सर्वांना, या सर्व पक्षीय प्रस्थापितांना हे प्रश्न विचारतोय की हा अन्याय, अत्याचार किंवा आमच्या या संविधानिक हक्कापासून आम्हाला अजून किती दिवस वंचित ठेवणार आहेत? एकीकडे आमच्या यशवंत सेनेनी 18, 19, 20 तारखेला जो काही मोर्चा दिंडी काढली होती, आरक्षण दिंडी काढली होती किंवा मोर्चा काढला, त्याला सुद्धा आपण शिवाजी महाराज जयंती म्हणून मुंबईमध्ये येण्यासाठी परवानगी नाकारली. त्यानंतर 27-28ला जी त्यांनी मोर्चा काढला, जो 200पेक्षा जास्त गाड्या आणल्या, त्यांना सुद्धा तुम्ही सरळ तुरुंगात डांबलं. म्हणजे एकीकडे आमचे बरेचसे समाज बांधव उपोषण करतायत, त्याची तुम्ही दखल घेतली जात नाहीये, रस्त्यावरची लढाई लढतायत, त्याची दखल घेतली जात नाहीये. तर हे किती दिवस अजून सहन करायचं आम्ही आणि का सहन करायचं, याचं सुद्धा प्रश्नांचं उत्तर आपण देणं गरजेचं आहे. आणि शेवटी मी एवढं सांगेल की माझ्या या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील ओबीसी समाज बांधव असेल किंवा धनगर समाज बांधव असेल, की मी जे पुढचं आता म्हणणार आहे ते ऐकण्याऐवजी अगोदर आपण हा 1 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानंतर आपण सविस्तर बोलूया. It's smarter to travel in groups. आता आपण जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एक लक्षात आलं आपल्याला की टीमवर्क म्हणजे एकत्र येऊन काम करणं. टीम ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा टुगेदर इच अचीव मोर, म्हणजे जेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊ, म्हणजे एक छोटंसं आपण उदाहरण त्या मुंगीचं जरी पाहिलं असेल की सगळ्या एकटी मुंगी काय करू शकत नव्हती, पण जेव्हा त्या मुंग्या एकत्र आल्या तेव्हा त्यांनी त्या समोरचं जे काही आपल्यासमोर एवढं मोठं राक्षसासारखं भयान संकट आलं त्याला सुद्धा त्यांनी तोंड दिली. तर आता मला सर्वांना एकच विनंती करायची ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की ह्या सर्व 75 वर्षातल्या आपल्या परिस्थितीचा आपण जर वारंवार विचार केला, जर मुळापर्यंत आपण गेलो तर त्याचं कुठेतरी एक रूट कॉज किंवा मूळ कारण असं दिसते की ह्या 75 वर्षामध्ये आपल्या सर्व धनगर समाजातील सर्व पक्षीय नेते, मग ते कुठल्याही पक्षातील नेते असू दे, ते सर्व पक्षीय नेते एकत्र आलेले नाहीत. सर्व पक्षातील संघटना त्यांचे प्रमुख एकत्र आलेले नाही आणि आजच्या तारखेला
जे काही धनगर एस टी आरक्षण हा विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने माननीय त्रिमूर्ती असतील, ॲडव्होकेट कोकणे असतील, ॲडव्होकेट पाटील असतील, हे सर्वजण आपापल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कामं करतायत किंवा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून लढतायत आणि आपले सर्व उपोषणकर्ते सुद्धा असतील. या सर्वातून आपल्या सर्वांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपण सर्वजण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने जरी लढत असलो तरी शेवटी आपल्या सर्वांचं अंतिम ध्येय काय आहे की धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी. मग आपण सर्वांनी मिळून एकदा तरी असं का होऊ नये की ह्या धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी विषयाकरता एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच अजेंडावरती एकत्र येऊन आत्तापर्यंतचा जो काही आपला प्रवास आहे धनगर एस टी आरक्षणाच्या अनुषंगाने, म्हणजे स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगेपासूनचा प्रवास असेल, त्यानंतर स्वर्गीय BK कोकरे साहेबांपासूनचा जो प्रवास असेल, हा सर्व प्रवास आपण सर्वांनी अभ्यासून त्याच्यावरती मंथन करून आपण याच्या पुढची जी दिशा आहे सर्वांनी एका व्यासपीठावरती पहिले येणं गरजेचं आहे. हे आमच्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचं मत आहे, जनमत आहे आणि हे अतिशय तळमळीने आम्ही सर्वांचा हा विचार आहे की आपण सर्वांनी या संपूर्ण धनगर एस टी आरक्षण विषयाकरता एका व्यासपीठावरती ना पक्ष ना संघटना एकच लक्ष धनगर एस टी आरक्षण या अनुषंगाने एका व्यासपीठावरती येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमच्यासारखे 50 कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, सुशिक्षित कार्यकर्ते यांनी मिळून सर्वपक्षीय धनगर नेते, सर्व प्रकारचे संघटनांचे प्रमुख, त्यानंतर सर्व अभ्यासक या सर्वांना एका दिवसासाठी एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये ह्या धनगर एस टी आरक्षणाची आत्तापर्यंतचा प्रवास आणि याच्या पुढची वाटचाल यासाठी एकत्र आणणं आणि त्यानंतर तिथे एक असा प्रोग्राम करायचा विचार चालू आहे जिथे 3 सेगमेंटमध्ये हा प्रोग्राम असेल. एका सेगमेंटमध्ये सर्वपक्षीय फक्त राजकारणी असतील, राजकारणातील सगळे नेते आपले, एका सेगमेंटमध्ये संपूर्ण आपले उपोषणकर्ते असतील आणि जे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणारे अभ्यासक आपण म्हणू शकतो अशी मंडळी असतील आणि एका सेगमेंटमध्ये आपले युवा जे काही भविष्यामध्ये हा लढा पुढे कसे घेऊन जातील ह्या पद्धतीने आपण हे 3 सेगमेंटमध्ये कार्यक्रम करायचा. एक दिवसीय एक परिषद आणि युवा संवाद असा एक कार्यक्रम करण्याचा हेतू सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही नियोजन सुरू आहे. एक 50 महाराष्ट्रातील कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन आम्ही एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप माध्यमातून ही सुरुवात केलेली आहे. तर या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यातले जर कोणी असे युवा समाज बांधव भगिनी या उपक्रमासाठी आपला प्रत्यक्ष सहयोग देऊ इच्छित असतील तर त्यांनी या व्हिडिओच्या सोबत एक नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला आपण कनेक्ट व्हावं आणि ह्या संपूर्ण अभियानामध्ये त्यामध्ये हा संपूर्ण जो कार्यक्रम असेल हा कार्यक्रम सुद्धा पाहण्यासाठी जी ऑडियन्स असेल, हा आपण लाईव्ह कार्यक्रम करणार आहे, ती ऑडियन्स सुद्धा 100-200 हे फक्त आणि फक्त धनगर एस टी आरक्षणाचा अभ्यास असणारे युवक युवती असतील. म्हणजे त्यांना सुद्धा हा विषय समजून घेईल आणि त्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम आपण लाईव्ह करण्याचा उद्देश असेल पूर्ण दिवसभर, ज्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राला एकदाचं काय ते सोक्षमोक्ष लागू दे की कोण खरंच या धनगर एस टी आरक्षणासाठी तळमळीने काम करण्यासाठी इच्छुक आहे. आत्तापर्यंत प्रत्येकजण वेगवेगळ्या तोंडाने वेगवेगळ्या दिशेने काम करत होते, तर त्यातले खरेच कोण ह्या जमातीसाठी त्यांना कळवळं आहे हे सुद्धा जमातीला कळून चुकेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. तर त्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सत्याची लढाई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचवा आणि हे जे काही धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी एकत्रीकरण युवा समितीच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा उपक्रम करण्याचं जे नियोजन करतोय त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. जे कोणी युवती यामध्ये इच्छुक असतील त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याला आपण व्हॉट्सअपच्या मधून कनेक्ट व्हा आणि लवकरच आपण ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन करू. पुन्हा एकदा जय मल्हार, जय अहिल्या, जय संविधान. धन्यवाद.